उद्या एक्झाम आहे तुमची. ठीक आहे, सुरू करू. आता उद्याचा एक्झाम आहे. रिसर्च मेथोडॉलॉजीचं. मला वाटतं ओलिव्हकर सरांचं लेक्चर झालं. माझा आवाज जर कटला तर लगेच सांगून द्याल. ठीक आहे. आता उद्याचं जे लेक्चर माईक जे आहे ना ऑफ ठेवा. आपण फास्टमध्ये लेक्चर आटपून घेऊ. वेळ झालेला आहे तसाच. ज्यांचं जेवण वगैरे राहिलं असणार ना, त्यांनी जेवणाची ताटं घेऊन बसले तरी चालते. काही हरकत नाही आहे. आपलं जास्त काही लेक्चर चालणार नाही. मोजकं आहे. आणि मला वाटतं म्हस्के सरांनी सुद्धा ह्याच विषयावर लेक्चर घेतलं होतं. पण आता लेक्चरचा पूर्ण शेड्यूल बनल्याच्यानं मग आपणही आता घेऊन टाकू. जास्त काही वेळ करू नये. आता जे लेक्चर म्हणजे उद्याचं जे तुमचं रिसर्च मेथोडॉलॉजीचा पेपर आहे. त्यानंतर जे काही तुमचे एक्झाम सुरू होतील, त्यामध्ये मग तुमचा 1, 2, 3 तारखेचा जो तुमचा पेपर आहे, तो पोस्टपोन झालेला आहे. तर मला असं वाटतं 21, 22 आणि 23 डिसेंबरमध्ये तुमचा पेपर गेलेला आहे. तर त्याला तुम्हाला अभ्यास करायला वेळ भेटलेला आहे. पण त्याच्या नोट्स वगैरे अवेलेबल असल्याच्यानं आपलाही विषय आपला तर 9 तारखेला आहे समजा ऑप्शनल बीचा. पण बाकी लोकांचा ज्यांचा पण पेपर 21, 22 आणि 23 तारखेला गेलेला आहे समोर, त्यांच्यासाठी खूप जास्त बेनिफिट आहे, की तोपर्यंत तुमचा चांगला अभ्यास होऊन जातोय. हरकत नाही. आता उद्याच्यापासून जेवढे काही पेपर तुमचे सुरू होतील, तर तुम्ही खूप सारे लोकं जे आहेत त्यापैकी खूप सारे लोकं असे आहेत, की जे रायटिंग वगैरे करणं किंवा ॲन्सर रायटिंग करणं कदाचित म्हणजे खूप वेळ झालेला आहे. ॲन्सर रायटिंग नाही केलेली आहे किंवा काही लोकांचं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, सायन्स बॅकग्राऊंड आहे. आता आर्ट्सवाले जे आहेत, त्यांना व्यवस्थित खरडा रंगवणं व्यवस्थित माहिती आहे. पण प्रत्येकाला ही स्किल जी आहे ना, आर्टवाले म्हणजे याच्यासाठी फेमस आहे. जसं इंजिनिअरिंगवाले नाईट मारून एकदम पास होऊन जातात. तसं आर्टवाल्यांचं असं आहे, की त्यांना कुठलाही प्रश्न द्या, ते काहीतरी लिहितातच. त्याच पद्धतीनं आता तुम्ही सर्वजण एम-एला आहात आणि एम-एमध्ये उत्तरं कसं लिहायचं आहे, याच्यावर आपण लक्ष देऊ. ठीक आहे? आपला हे आजचं जे सेशन आहे ना, ह्याच्यावरच आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही कुठली चिंता करू नका आणि एकदम आपण नासा लेव्हलच्या टिप्स ज्या आहेत, त्या आपण आता आन्सर रायटिंगच्या पाहू. ज्यामध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही पास तर होणारच, पण कदाचित मग म्हणजे तुम्हाला इम्प्रेस होऊन एक्झामिनर जो आहे, तो जास्त मार्क्स देऊन टाकीन. आता ही अतिशयोक्ती झाली. त्यामध्ये आपण पाहू. आता पहिलं टॉपिक जो आहे, म्हणजे पहिलं जे स्ट्रॅटेजी आहे, ती आहे झोमॅटो मेनू स्ट्रॅटेजी. म्हणजे यात कसं आहे, आता तुम्हाला झोमॅटो, स्विगी ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. तुम्ही काय करता, आता ज्यांना माहिती नाही आहे, ते ऑब्व्हियसली ते ढाब्यावर वगैरे किंवा हॉटेलमध्ये जेवण करायला गेलेले असतात. तिथे मेनू पाहता आणि त्या मेनूमध्ये तुम्हाला काय दिसते किंवा झोमॅटोवर म्हणा किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्हाला 50 पद्धतीचे पदार्थ दिसतात. पण तुम्ही ते 50ही पदार्थ खाता काय? नाही खात. त्यापैकी तुम्हाला जे आवडते पदार्थ आहे, ते तुम्ही खाता. बरोबर? आणि आवडीचे पदार्थ आपल्याला दिसल्यानंतर आपण तेच मागवतो. त्याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, आपलं जे पेपर आहे, तो पेपर आधी पूर्ण पडताळून पाहायचा आहे. तुम्हाला 12 क्वेश्चन दिले जातील. तर तुम्हाला 12ही नाही लिहायचे आहेत. तुम्हाला त्यातल्या 6च लिहायचे आहेत. आणि कधी-कधी असं होते, की तुम्ही जेव्हा काही ऑर्डर करता, त्यातलं तुम्हाला जे फेव्हरेट आहे ते घेता आणि जे काही नवीन आहे किंवा ज्याबद्दल म्हणजे जे तुम्ही खाऊ शकता. आता सपोज जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल, तर तुम्ही नॉन नाही मागवणार. बरोबर आहे. कितीही स्वस्त असो किंवा कितीही चांगलं असो, तर तुम्ही व्हेजच खाणार. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल माहिती आहे, त्या गोष्टीकडे तुम्ही जास्त लवकर जाणार आहे. त्याच पद्धतीनं तुम्हाला 12 पैकी 6 क्वेश्चन निवडायचे आहेत, ज्यापैकी तुमचे 3 ते 4, 5 किंवा 6ही प्रश्न आवडीचे असू शकतात किंवा एकही प्रश्न आवडीचा असू शकतो, जो तुम्हाला इझिली लिहिता येते. ॲज अ म्हणजे एसे सारखा म्हणा किंवा कशाही पद्धतीचा लिहिता येते. खूप लोकांनी तुमच्यापैकी जे आहेत जे आपलं रायटिंग आपण जे लेक्चर्स वगैरे घेतलेले होते, त्यावर जे क्वेश्चन्स टाकलेले आहेत, त्यावर मला आन्सर रायटिंग पाठवलेले आहेत. त्याच पद्धतीनं सगळ्यांना जे आहे, काही ना काही प्रमाणात जे आहे ते कुठल्या ना कुठल्या व्यवस्थेबद्दल किंवा कुठल्याही प्रश्नाबद्दल जे आहे माहिती आहेच. आता राहिले प्रश्न बाकीचे 3 कसे? सपोज जर तुमचे एकच प्रश्न आवडीचा असला, तर मग बाकीचे 5 प्रश्न तुम्ही लिहाल कसे? तर प्रत्येक प्रश्न जो आहे तो एकमेकांशी इंटरलिंक असतो आणि तो इंटरलिंक असलेला प्रश्नच तुम्हाला शोधायचा आहे आणि तेवढेच प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. एकंदरीत तुम्हाला 6 प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे? आता यामध्ये असं आहे, की 12 क्वेश्चन आहेत, त्यापैकी 6
लिहायचे आहेत. आता 6 तुमच्या ते कसे आवडीचे आहेत ते पाहायचं आहे. सगळ्यात आधी पेपर हाती आल्याबरोबर लिहिणं सुरू करायचं नाहीये. आधी पेपर पाहायचा आहे, कसा आहे, कसा नाही आहे. त्यापैकी तुमच्या आवडीचे किती आहेत? आवडीचे म्हणजे जे तुम्हाला येतात ते कसे आहेत? ह्या सगळ्या गोष्टी कन्फर्म केल्यानंतरच हातात पेन घ्यायचा आणि लिहायला सुरुवात करायची. ते कसं लिहायचं ते मी पाहतो. आता यानं फायदा तुमचा असा होणार आहे, की तुमची एक क्लॅरिटी राहणार आहे, की तुम्ही काय लिहत आहात आणि एक कॉन्फिडन्स जो आहे तो हाय होणार आहे. आता खूप लोकं असे सर तुमचा आवाज अडकतोय सर. ठीक आहे, ठीक आहे. आता येतोय आवाज? हो हो. हां. ओके, ओके. आता तुमचा कसा आहे कॉन्फिडन्स हाय झाल्यानंतर तुम्ही जो आहे तो बाकीचे क्वेश्चन्स सुद्धा लिहिता येतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो, की आधी जे आहेत म्हणजे सपोज 1-2 असा एक प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला एक ऑरमध्ये दुसरा प्रश्न राहणार आहे. तर त्या 2 प्रश्नापैकी कुठलाही एक प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नापैकी तुम्हाला दुसरा आणि सॉरी म्हणजे तिसरा आणि चौथा प्रश्न यापैकी एक कुठलाही प्रश्न लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न राहणार आहे. म्हणजे एका प्रश्नाला तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत आणि त्या 2 प्रश्नापैकी तुम्हाला कुठला प्रश्न लिहायचा आहे ते तुम्ही डिसाईड करायचं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर हे हे तुम्हाला समजलेलं आहे, की तुम्हाला आवडीचे प्रश्न लिहायचे आहे, माहिती असलेले प्रश्न लिहायचे आहे. आवडीचं म्हणजे मी आवड फक्त नाही म्हणत आहे. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, जे प्रश्नामध्ये तुम्हाला दिसत आहे, की आपण हे कुठेतरी ऐकलेलं आहे, कुठेतरी वाचलेलं आहे, ते प्रश्न तुम्हाला लिहायचे. ठीक आहे. यानं काय होणार आहे तुमचा पेपर जो आहे तुम्हाला एक लिहिण्याचं उत्तर वगैरे लिहिण्याचं जे आहे म्हणजे एक ॲन्सर तुमचं जे आहे ते बिल्डअप होत जाणार आहे. आता त्यामध्ये तुम्ही कुठलाही प्रश्न जेव्हा वाचता, जेव्हा तुमच्यासमोर पेपर येणार आणि तुम्हाला प्रश्न वाचायचे आहेत, तर तो कसा वाचायचा आहे? सगळ्यात आधी तुम्हाला पाहायचा आहे, की प्रश्न कसा आहे? सगळ्यात आधी तुम्हाला पाहायचा आहे, की प्रश्न कसा आहे? कुठल्या लेव्हलचा आहे? आता ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला मी सांगतो, की सपोज तुम्हाला जर एखादा प्रश्न नाही समजलेला आहे, तर थोडंसं थांबून जायचं. पुन्हा नीट वाचायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये जे आहे ते की नोट्स तुम्हाला शोधायचे आहेत. जसं की इथं दिलेलं आहे एक्सप्लेन, डिस्कस, कॉजेस, इफेक्ट हे असे जे शब्द आहे याचे अर्थ तुम्हाला जर लक्षात आले, तर तुम्हाला तिथं अर्ध उत्तर जे आहे ते तुम्हाला तिथंच लिहिलं म्हणजे असं समजा की अर्ध उत्तर तुमचं तिथंच तयार झालेलं आहे. ठीक आहे? म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे प्रश्न वाचताना, तो प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. नाही सर आवाज अडकतोय तुमचा पुन्हा पुन्हा. एक सेकंड. आता व्यवस्थित यायचा इथं थोडंसं नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानं थोडा इश्यू होणार आहे. हां. मला फक्त सांगाल, आवाज जर अटकला तर नक्की सांगाल. आता व्यवस्थित हां. येतंय? आता येतोय. ठीक आहे, ठीक आहे. प्रश्न वाचताना काय करायचं आहे, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. नाही समजलं तर पुन्हा व्यवस्थित वाचा. जो तुम्ही 6 प्रश्न जे निवडलेले आहेत, त्या प्रश्नापैकी. त्यानंतर कीवर्ड शोधायचे आहेत. प्रश्नामध्ये जसं राहते ना, स्पष्ट करा, अधोरेखित करा. त्यानंतर याचं कारण काय आहेत, याचं वैशिष्ट्य काय आहेत, याचे इफेक्ट कुठले-कुठले झालेले आहेत किंवा डिस्कस करा किंवा एक्सप्लेन करा. हे असे जे आहेत ना, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित उत्तर लिहिता येते. ठीक आहे? आता त्यानंतर आपला गोल्डन फॉर्म्युला असा होता ह्या आन्सर रायटिंगमधला, की आपल्याला प्रश्न लिहायचा कसा आहे, म्हणजे कुठलंही उत्तर जर लिहायचं असलं ना, तर ते 4 भागातून जाते. सगळ्यात आधी येते इंट्रोडक्शन त्या प्रश्नाचं. त्यानंतर कुठले मेन पॉइंट्स आहेत ते येतात. त्यानंतर काही जर एक्झाम्पल जर असतील किंवा डायग्राम वगैरे जर काढायचे असतील तर त्या. त्यानंतर कन्क्लुजनवर येतो आपण म्हणजे सांगतेवर येतो, निष्कर्षावर येतो. हा जो फॉर्म्युला आहे, तो म्हणजे बॉटमवाला आहे. यामध्ये कसं करायचं, हे जर तुम्ही व्यवस्थित ह्या टॉपिकनं जर लिहिलं, ह्या स्टेजनं जर तुम्ही लिहिलं, तर तुमचं जे उत्तर आहे ना, ते एकदम व्यवस्थित येते. व्यवस्थित चालल्या जाते. आणि एक्झामिनर जो आहे, तो ते प्रश्नचे उत्तर वगैरे पाहून म्हणजे त्याचं असं डोकं जे आहे ना, ते भडकत नाही. तो व्यवस्थित त्याच्यानुसार जो आहे ते मार्किंग वगैरे तुम्हाला करतो. त्याच्यानंतर आता जे तुम्ही लिहिता, आता प्रस्तावना इथं तुम्हाला मी आधीच सांगितलं इंट्रोडक्शन म्हणजे प्रस्तावना करायची आहे. 2-1 ओळी लिहा, 2-3 ओळी लिहा जास्तीत जास्त. हार्डली हार्ड 5 ओळी लिहा. ठीक आहे? त्यानंतर मेन पॉइंट यायचा. मेन पॉइंट जो आहे तो तुमचा जवळपास 8 ते 10 ओळीचा असलेला पाहिजे. त्यानंतर जर डायग्राम असणार तुम्हाला माहिती, तर साहजिकच आहे डायग्राम वगैरे तुम्ही काढू शकता. जर तुम्हाला वैशिष्ट्य विचारले तर कुठल्या गोष्टीची वैशिष्ट्य विचारली ती आणि डायग्राममध्ये तुम्ही दाखवू शकता. किंवा ट्री डायग्राम बनवू शकता. कुठली वंशावळ जर विचारली असेल किंवा आता उद्या रिसर्च मेथोडॉलॉजीचा तुमचा पेपर आहे, तर संशोधनाची वैशिष्ट्य वगैरे जर विचारलेली असणार, तर मग त्यामध्ये संशोधन आणि आजूबाजूला त्यांची वैशिष्ट्य वगैरे दाखवून यानं काय होते, की तुमचे जे म्हणजे
एक्झामिनर जो आहे ना तो ते पाहिल्याबरोबर खुश होऊन जातो. ठीक आहे. जर असलं तर ठीक आहे, नसलं तरी काही हरकत नाही आहे. तुम्ही डायग्रामच्या जागी जे आहे ते पॉइंट वगैरे मांडू शकता. आणि शेवटचा भाग येतो तो कन्क्लुजनचा, निष्कर्षाचा. तर हे असं लिहायचं नाही आहे त्याच्यावरती. हां, तुम्ही हेडिंग वगैरे नका टाकू, पण जेव्हा तुम्ही पॅराग्राफ वगैरे पाडता किंवा एक ॲड ऑन म्हणून तुम्ही लिहिता, त्या ठिकाणी तुमचं हे मुद्दे जे आहे ना ते स्पष्टपणे ओळखू आले पाहिजेत. ठीक आहे. आता हे झालं आपलं जो काही आपल्याला स्ट्रक्चर आहे, जे काही आपल्याला लिहायचं आहे ते. त्यानंतर आपण येऊ स्पष्टीकरणाकडे. म्हणजे आपल्याला लिहायचं काय आहे. आता तुम्ही फक्त आता मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पॉईंट टू पॉईंट तुम्ही लिहा. ते उद्याचे IMP काही क्वेश्चन टाकले का? उद्याचे IMP क्वेश्चन टाकलेले आहेत ओलिवकर सरांनी, मला असं वाटते. त्यांनी सकाळी मी पण टाकलेले आहे आपल्या ग्रुपवर. नाही, ते IPR टाकला फक्त त्यांनी. ते IPRच आहे. त्या आधी पण मला वाटतं टाकलेली असणार. पाहू आपण नंतर. सध्या याच्यावर बोलून घेऊ, त्यानंतर मग येऊ आपण. ठीक आहे. हा, तर त्यानंतर मग जे रूल्स आहेत सपोज, आता यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की व्यवस्थित प्रश्न लिहायचा आहे. हेडिंग वगैरे द्या स्ट्रक्चरमध्ये जर आलं तर. आणि हेडिंग दिल्यानंतर त्या ओळीचं जे स्पष्टीकरण करा. जो पॉईंट तुम्ही लिहिलेला आहे त्या पॉईंटचं तुम्ही एक्सप्लेनेशन करा. आणि 2 ओळी जर असणार तर त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला लिहायचं आहे. आता सपोज मी तुम्हाला उदाहरण देतो की शिवाजी महाराज जे आहे ते न्यायप्रिय होते. आता हा एक मुद्दा आहे. आता पण तो एक्सप्लेन कसा करायचा आहे, म्हणजे मुद्दा म्हणजे पॉईंट आणि त्याचं एक्सप्लेनेशन कसं असलं पाहिजे. तुमचा पॉईंट झाला शिवाजी महाराज न्यायप्रिय होते. आता त्याचं एक्सप्लेनेशन कसं करायचं, कसे न्यायप्रिय होते. कारण ते जे आहेत ते अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने न्यायव्यवस्था चालवत होते. अत्यंत कडक शिक्षा सुद्धा देत होते आणि ते भ्रष्टाचार सहन करत नव्हते. आणि त्यांची जी आपली न्यायव्यवस्था आहे त्यांच्या म्हणजे पहिल्या स्थानी जे आहे छत्रपती म्हणून शिवाजी महाराज स्थानापन्न होते. म्हणून शिवाजी महाराज जे आहे ते न्यायप्रिय होते. हे झालं तो मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण. एकच पॉईंट आहे. त्याच पॉईंटमध्ये आता त्यांनी जर तुम्ही जर लिहिलं शिवाजी महाराज न्यायप्रिय होते, हाच पॉईंट तुम्हाला खूप काही सांगून जाते, ज्याचं स्पष्टीकरण तुम्हाला आरामात लिहिता येते. समजलं इथं. हे असं तुम्ही लिहिणार ना तर एक्झामिनर जो आहे तो एकदम खुश होऊन जाणार. आता यामध्ये तुम्ही डायग्राम वगैरे जो येतो, आता हा डायग्राम जर तुम्ही काढले, आता हा काही यातमध्ये कुठलंच जे आहे रॉकेट सायन्स नाही आहे. म्हणजे असं काही मोठा चित्रकार असलेला पाहिजे असंही काहीच नाही आहे. ड्रॉइंग परफेक्ट असली पाहिजे असंही काहीच नाही आहे. यामध्ये तुम्ही डायग्राम काढली की तुम्ही असं समजून जा की तुम्हाला बोनस मार्क्स मिळालेले. म्हणजे डायग्राम हे बोनस मार्क्सचं ATM आहे असं जरी म्हटलं तरी चालते. फ्लो चार्ट काढा, टेबल काढा, साधा असा तक्ता जरी बनवलेला आहे तरी होते. जे काही तुम्ही पॉईंट लिहिलेले आहेत त्याला जर तुम्ही मार्किंग केली, एक स्केल घेऊन जा एक परी त्याच्यासोबत. 2 मार्क्ससाठी एक स्केल घेऊन जा सोबत. त्यानं काय होते, तुम्हाला मार्क्स गेन होतात आणि जो एक्झामिनर आहे जो वाचतो त्यामध्ये मार्क्स जास्त दिसते. आता कसं आहे, मी मागं तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्हाला 5-5 पेजेस जे उत्तर लिहावं लागणार. असं नाही आहे. तुमचं उत्तर जे आहे ते मॅक्झिमम 2 पेजेस असलेलं पाहिजे. आणि ह्या 2 पेजेसमध्ये तुम्हाला एवढं सगळं करायचं आहे. जास्त ओळी लिहायच्या नाही. 10 मार्क्स इझिली भेटून जातात. 10 पैकी 10 जरी नाही दिले तरी 8 एक मार्क्स तुम्हाला मिळून जातात. चांगल्या मार्क्सने तुम्ही पास होऊ शकता. हे डायग्राम बद्दल झालेलं आहे. यामध्ये फ्लो चार्ट काढा, टेबल काढा. ड्रॉइंग काही परफेक्ट नसली तरी चालते. आपल्याला यामधून आपल्याला काही बनायचं नाही आहे तिथं. त्यानंतर मग असं जर तुम्ही काही काढलं, आता हे तुम्हाला इथे असं डायग्राम काढलेला दिसून राहिलं. अशा पद्धतीनं तुम्ही दाखवू शकता. आता वेगवेगळे पेनं नाही वापरायचे तिथे, इथं दाखवलेलं आहे, पण पेनं न वापरता तुम्ही अशा पद्धतीनं डायग्राम वगैरे काढू शकता. यानं काय होते, उत्तर जे आहे ना ते तुम्हाला असं वेगळं दिसते. प्रत्येक म्हणजे बाकीच्यांपेक्षा इतरांपेक्षा जे आहे ते वेगळं दिसते. आता कुठलाही प्रश्न लिहिताना तुम्हाला एक्झाम्पल द्यायचे आहेत. सर तुम्ही स्क्रीन शेअर करताय का? हो, दिसत आहे का? नाही दिसत नाहीये सर. अरे यार थांबा 1 मिनिट. नाही सर, मला वाटलं काही दिसत दिसत आहे. नाही. तेच ना, कारण डायग्राम्स ना दिसत अदृश्य आहे ते, अदृश्य आहे. अदृश्य आहे का? थांबा 1 मिनिट. हो. म्हणजे आतापर्यंत मी असंच सुरुवातीला स्क्रीन शेअर झालेली, मग नंतर आता दिसत आहे? बंद झाले. आता दिसत आहे? हो हो हो, हो. आता दिसते दिसत सर आता. आता ठीक आहे. पुन्हा एकदा त्या डायग्राम्स दाखवाल कुठल्या कुठल्या आहेत तर? हां, आपलं हे झोमॅटो मेनू स्ट्रॅटेजी झाली ना, हॉटेलमध्ये जाता जे काही आवडते ते होते. हे दिसलं? ह्या सगळ्या गोष्टी हो दिसल्या? हो हो. ठीक आहे. हो. आता त्याच्यानंतर दिसते. प्रश्न कसा वाचायचा हे पण सांगितलेलं आहे. 1 सेकंद 2-3 सेकंद थांबायचं, त्यानंतर कीवर्ड शोधायचे, त्यानंतर जे आहे कीवर्ड तुमच्या लक्षात आलं की तुमचं अर्ध उत्तर तिथंच तयार होते. फक्त तुम्हाला पेन चालवावं लागतो. हे समजलं?
त्यानंतर जो तुमचा फॉर्म्युला सांगितलेला होता, एक कुठलाही क्वेश्चन लिहायचा, इंट्रोडक्शन लिहायचं, त्यानंतर मेन पॉइंट्स टाकायचे, त्यानंतर डायग्राम असेल तर डायग्राम टाकायचं, एक्झाम्पल असतील तर एक्झाम्पल टाकायचे आणि कन्क्लुजनवर जायचं. ठीक आहे, हे समजलं. त्यानंतर जो काही म्हणजे पॉइंट्स आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की न्यायप्रिय राजा म्हणजे न्यायप्रिय राजाचं जर तुम्हाला स्पष्टीकरण करायचं असेल तर कशा पद्धतीनं करायचं, की शिवाजी महाराजांची जी काही शिस्त होती ती कडक होती. त्यांनी जे आहे ते छत्रपती पद जे आहे ते एकदम सर्वोच्च न्यायिक सर्वोच्च स्थानावर जे आहे ते शिवाजी महाराज बसलेले होते. प्रत्येक ठिकाणी न्याय झालेला आहे. किंवा एखाद्या स्त्रीविषयी जर तुम्हाला जर स्त्री सोडा शेतकऱ्यांविषयी शिवाजी महाराजांचं धोरण असं जर आलं, हा तुमचा पॉईंट आहे, तर त्यामध्ये तुम्ही स्पष्टीकरण कसं लिहाल? इझिली आहे स्पष्टीकरण, की शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैनिकांना सांगितलेलं होतं, की शेतकऱ्यांच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, असं अशा पद्धतीनं. हे झालं त्याचं स्पष्टीकरण. ठीक आहे, हे झालं तुम्हाला पॉइंट आणि त्याचं स्पष्टीकरण कसं करायचं ते. आता ही आली डायग्राम. ही तुम्हाला दिसत आहे ना आता व्यवस्थित? येस येस हा, येस. ठीक आहे. ही आहे तुमची डायग्राम आणि ह्या डायग्राम नुसार तुम्ही काढू शकता. जर तुम्हाला ही डायग्राम जर नाही येत असेल तर तुम्ही सरळ एक असा तक्ता बनवून यामध्ये 2 भाग करून या ठिकाणी पॉइंट आणि हे त्याचे कॉजेस असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला अशा पद्धतीने डायग्राम जर नाही जमत असेल तर सर तुम्ही थोडं डिस्टर्ब करू का? हा बोला ना. हॅलो. हा बोला बोला. हा, यात लाल रंग वापरलाय सर तुम्ही. नाही नाही नाही, मी तेच म्हणत आहे. डायग्राम मध्ये आपण अनफेअर मध्ये येते ते. हे एआय जनरेटेड आहे. मी तेच सांगितलेलं आहे की कुठलाही दुसरा पेन वापरू नका. रेड आपलं ब्ल्यू असेल तर ब्ल्यू, वापरतो ना. ब्लॅक असेल तर ब्लॅक. ठीक आहे. बरं, अंडरलाईन आणि डायग्राम चालतात मग. हा, मी सांगतो, हे समोर आहे आपलं. हे जे आहे ना, चालेल, हे चालेल. हे करा. हे कसं आहे, एआय जनरेटेड पीपीटी आहे. त्याच्यानं हे आता आपण त्याच्यात चेंजेस नाही करू शकत आणि ऐन वेळेवर बनवलेले आहे. त्याच्यानं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की कुठल्याही पद्धतीनं लाल, निळा, हिरवा, पिवळा कुठलाही पेन वापरायचा नाही. फक्त एकच पेन वापरायचा, ब्लॅक किंवा ब्ल्यू, दोनपैकी एक पेन. पेन्सिल पण नका वापरू. बरं. ठीक आहे. डायग्राम व्यवस्थित काढा आणि जर डायग्राम वगैरे काहीच नाही जमत असेल, चार्ट पण नाही काढता येत असेल तर ट्री डायग्राम तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीनं, किंवा यांचं हे त्यांचं ते अशा पद्धतीनं तुम्ही बनवू शकता. हे तुम्हाला इझी जाते. यानं काय होते, तुमचे मार्क्स जे आहेत ना ते थोडे बूस्ट होतात. ठीक आहे. त्यानंतर आपण जाऊ एक्झाम्पल आणि जे काही स्पेशल इफेक्ट द्यायचे. आता इथं स्पेशल इफेक्टचा अर्थ होतो तुम्ही त्याला अंडरलाईन करू शकता. ठीक आहे. आता जो काही तुमचं उत्तर आहे त्याला एक स्पेशल इफेक्ट म्हणून तुम्हाला असं करायचं आहे की ज्या पद्धतीने एखादा तुम्हाला हेडिंग टाकलेला आहे, एखादा मुद्दा हायलाईट करायचा असेल तर त्याला त्या मुद्द्याला घोटू नका. तुम्ही त्याच्या खाली जे आहे एक सीधीसी अंडरलाईन वगैरे मस्त करून घ्या. त्याच्याच्यानं काय होते की ओळखू येते, एक्झामिनरला ओळखू येते की हा याबद्दल जे आहे म्हणजे स्टुडंटला हे असं म्हणायचं आहे. लिहिणाऱ्यानं हा मुद्दा जो आहे तो अधोरेखित केलेला आहे आणि ह्या मुद्द्यावर आधारित स्पष्टीकरण असलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे तो जो मुद्दा आहे तो एक्झामिनरच्या एकदम लक्षात येते. ठीक आहे. त्यानंतर जो काही मॅजिक फॉर्म्युला आहे हे तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे काही शब्द आहेत, म्हणजे असं तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला मुद्दे आठवून नाही राहिले, आता सपोज तुम्हाला 5 एक मुद्दे लिहावे लागतात, 10 म्हणजे 10 मार्क्सच्या पेपरमध्ये कोणी 10 मुद्दे लिहिते, कोणी 5 एक मुद्दे लिहिते. तुम्हाला 5ही मुद्दे आठवत नाहीये तर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे त्यांचे जे आहे हे जे शब्द आहेत, कॉजेस किंवा म्हणजे कारण कुठले कुठले आहे, त्यांचे परिणाम कुठले आहे, त्यावर उपाय काय आहेत किंवा त्यांची वैशिष्ट्ये काय आहे, हे तुम्ही बाकीचे जे आहेत, त्यानंतर मर्यादा, त्यावर उपाय, त्यांचे परिणाम, अशा पद्धतीने जे शब्द आहे ना ते तुमच्या डोक्यात राहू द्या. म्हणजे जर काही आठवलं नाही तर ह्यावर आधारित तुम्ही कुठलाही एक मुद्दा बनवून तिथं लिहू शकता. आता कोणी सांगते की तुम्ही काही लिहा पेपरमध्ये, आम्ही पास करून देतो, पण ते मग आपण स्वतःलाच धोका दिल्यासारखं होतं ना. आणि त्यातल्या त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आहे. त्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीची थोडीशी काळजी घ्यायची आहे की नाही आठवत असेल तर हे जे आहे ना हे एव्हरग्रीन मुद्दे आहेत. हे जे तुम्हाला दिसत आहेत, कारणे, परिणाम, वैशिष्ट्ये, फायदे, त्यामध्ये मग मर्यादा, कुठल्या मर्यादा आहेत, लिमिटेशन्स कुठल्या आहेत, त्यानंतर सोल्युशन्स काय आहे त्याच्यावर, असं आहे. यापैकी कुठले 2 शब्द जुळले की आन्सर जे आहे ना ते तुमचं व्यवस्थित मार्गी लागते. म्हणजे जर त्याचे कारणे कुठले आहेत, कारणे लिहिले तुम्ही, त्याचे परिणाम त्याला आपोआप जोडून येतात. त्यानंतर वैशिष्ट्ये कुठले आहेत, त्याचे फायदे त्याला आपोआप जोडून येतात. कुठल्या मर्यादा कुठल्या आहेत आणि त्याला त्याच्या जोडून जे आहे ते उपाय लागून येतात. कसं आहे, सिमिलर आणि ऑपोजिट ह्या दोन्ही गोष्टी आहेत. त्याच्याच्यानं काय होते, तुम्हाला जर एक गोष्ट याच्यातली आली, सपोज जर तुम्हाला कारण माहीत असली तर त्याचे परिणाम आपोआप लिहिता येतात. ठीक आहे. ह्या गोष्टी तुमच्या लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आता तुमचं टाइम मॅनेजमेंट काय आहे. तुमचा जो पेपर आहे तो मला असं वाटतं की 2 तासाचा आहे ना.
त्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं, तर प्रत्येक याला तुम्ही इथे मी तुम्हाला 10 मिनिटं दिलेले आहेत, 15 मिनिटं घेऊन घ्या. आरामात लिहिता येते. ठीक आहे. यामध्ये म्हणजे जास्त वेळ तुम्हाला आता कसं तुमच्या लिहिण्यामध्येच जास्त वेळ जाणार आहे. पण जर तुम्ही जर थोडंसं म्हणजे लेझी टाईपनं जर तुम्ही उत्तरं वगैरे लिहिली, तर मग शेवटचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये तुम्हाला लिहावं काय, नाही लिहावं काय हा प्रश्न आहे. कारण की मला हे गांभीर्य माहिती आहे, की अभ्यास जास्त प्रमाणात नाही झालेला आहे. आता ज्या काही नोट्स एका दमानं पडलेल्या आहेत, तर ते एकदम अजीर्ण झाल्यासारख्या नोट्स आहेत. कुठलं वाचायचं, कुठलं नाही, काय येणार आहे माहितीच नाहीये. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, की तुम्हाला ह्याच्याशिवाय पर्याय नाहीये. कसं लिहायचं आहे? अशा पद्धतीनं तुम्ही लिहा. स्वतःची जे काही आहे ना, म्हणजे स्किल्स जे आहेत ते सध्या आन्सर रायटिंगचे ह्या तुम्हाला बूस्ट कराव्या लागणार. आणि उद्यापासून असलेल्या पेपरमध्ये आता काही पेपरला तुम्हाला वेळ मिळालेला आहे, पण काही पेपरला ज्या पेपरला तुम्हाला वेळ मिळालेला नाहीये, त्या पेपरमध्ये तुम्हाला ह्या अशाच पद्धतीच्या ट्रिक्स वगैरे काही चीट्स कोड असलेल्या तुम्हाला त्या लावाव्याच लागतील. त्याच्याशिवाय गत्यंतर नाहीये. आता काही लोकांना शिवाजी महाराज आहे माहिती सगळ्या गोष्टी, तर मग ते व्यवस्थित लिहू शकतात. पण खूप सारे ते लोक जे आहेत ते उद्याचाच थोडासा भारी वाटते पेपर, बाकी लिहिता येते. उद्याचा पेपर माझ्यासाठी भारी आहे, कारण की माझ्यासाठी तो विषय नवीन आहे. मी पण रिसर्च हा, मग मेथोडॉलॉजीच्या आधी म्हणजे एनएपी मधला नाहीये, मी पण आधीच झालेला आहे. त्याच्यानं हा जो विषय आहे ना, हा विषय खरं तर आधीपासून आणि संशोधन आहे, एक कंपाऊंड सब्जेक्ट आहे. त्याच्यानं या पेपरमध्ये घाबरायची गरज नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या पेपरला हा जो फॉर्म्युला आहे ना, हा तंतोतंत लागतो. म्हणजे तुम्ही कुठले कारणं वगैरे जर लिहिले, कुठल्या संशोधन पद्धतीवर कारणं वगैरे लिहिली, तर मला वाटतं माईक कोणाचा तरी सुरू आहे, तो बंद करा. हा जो फॉर्म्युला आहे हा तंतोतंत लागतो उद्याच्या पेपरमध्ये, कारण की तुम्हाला कारणं वगैरे लिहायची आहे आणि इझिली तुम्ही लिहू शकता. असं नाही की तुम्ही लिहूच नाही शकत. आता खूप सारे लोकांना असं वाटत असेल की माझा अभ्यास नाही झालेला, मी उद्याचा पेपर नाही देत, तर असं काही करू नका. आर्ट्सची हे एकच म्हणजे खासियत आहे, स्पेशालिटी आहे, की तुम्ही तुमच्या हाती एकदा पेपर आला की तुम्ही काहीतरी लिहू शकताच त्याबद्दल. ठीक आहे. त्यानंतर मग आता उद्याचं जे काही आता तुमची एक्झाम आहे, आता हा टाइम मॅनेजमेंटचं झालेलं आहे गोष्ट. आता हे पण सांगितलेलं आहे मी तुम्हाला, की म्हणजे तुमचं उत्तराचं प्रेझेंटेशन कसं असलं पाहिजे. अंडरलाईन वगैरे करा व्यवस्थित. शब्द जे आहेत ते एकाला एका चिपकून असं नका लिहू. थोडी स्पेस राहू द्या. मी मागं पण तुम्हाला सांगितलेलं होतं, की तुमचं हे पेज राहणार आहे. इकडून मार्जिन आणि इकडून मार्जिन. याच्या मधात तुम्हाला काय घोळ करायचा आहे तो करा. ठीक आहे. त्यानं काय होणार आहे, व्यवस्थित तुमचं नीटनेटका आन्सर पण दिसणार आहे आणि थोडं लांब पण राहणार आहे. आणि ते थोडंसं सुटसुटीत दिसलं, की मार्क्स आरामात चांगले मिळतात. ते पेपरमध्ये आपण काय लिहितो त्याच्यापेक्षा एक्झामिनरला खुश कसं करायचं, यावर हे पेपर असतात. पेपर व्यवस्थित क्लीन ठेवा, खोडू नका, जास्त खोडताड वगैरे करू नका. इरेजेबल पेन वगैरे आहे, पण तो तुम्हाला पुरणार नाही त्या पेपरमध्ये, कारण की त्याची इंक लवकर संपते. त्यामुळे थोडीशी काळजी घेऊन खोडतोड वगैरे आहे ते आपल्याला नाही करायचे. आता उद्याचा पेपर जो आहे तो रिसर्च मेथोडॉलॉजीचा, आता त्याचा अभ्यास झालेला नाहीये, काही झालेला नाहीये, असं काही करू नका. सगळा जो आहे तो पेपर तुमच्या डोळ्यासमोर ऑलरेडी येणार आहे. कसा सोडवायचा, काय सोडवायचा मी तुम्हाला आता सांगितलेलंच आहे. हे लेक्चर पण आपलं रेकॉर्ड झालेलं आहे. उद्या सकाळी पण हे लेक्चर पाहून घ्या. त्यामुळे काय काय लिहायचं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता उद्याचा जो पेपर आहे तो पेपर ह्याच पद्धतीने तुम्ही लिहा आणि ही जी मी मेथड सांगितलेली आहे हे पूर्ण मेथड त्याला तंतोतंत लागते. साधा तुम्हाला जर संशोधन हा शब्द जरी आला तरी संशोधनावर तुम्ही आरामात 1 ते 1.5 पेज लिहू शकता. ह्या पद्धतीने जर तुम्ही वापर केला तर. ठीक आहे. आता उद्याचा जो पेपर आहे त्याच्यासाठी आता तुम्हाला ऑल द बेस्ट उद्यापासून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे गोष्ट करू नका. ठीक आहे. नाहीतर मग जाऊ द्या, आता सोडा ते. ठीक आहे. आता उद्याचा पेपरसाठी हे लागू होते. त्याच्यानंतर बाकीचे जे पेपर आहेत त्याचा तुम्हाला माहीतच आहे काही ना काही अभ्यास आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्यवस्थित ह्याच पद्धतीनं जे आहे ते फॉलोअप करायचं आहे. आणि जर तुम्हाला जर वाटत असेल की मी जास्त लिहू शकतो, तर ते पण तुम्ही ट्राय करू शकता. पॉइंट टू पॉइंट आपला पेपर असला पाहिजे, जेणेकरून मार्क्स आपल्याला जास्त गेन झाले पाहिजेत. कमी नॉलेजवर आपल्याला जास्त मार्क्स गेन झाले पाहिजेत. उद्याचा पेपर पकडा किंवा बाकीचे नंतरचे जे काही पेपर आहेत त्याच्यानुसार. नोट्स मला असं वाटतं की सगळ्यांच्या नोट्स आलेल्या आहेत. ओलिवकर सरांनी ज्या नोट्स टाकलेल्या आहेत त्यांचाच तुम्ही अभ्यास करा. कदाचित IPRचा जर त्यांनी टाकलेलं असणार तर कदाचित पेपर सुद्धा IPRवर जास्त प्रमाणात मॉडरेट झाला असणार. त्यांनी 6 क्वेश्चन दिलेले आहेत बहुतेक त्यामध्ये, तर ते 6 क्वेश्चनच तुम्ही व्यवस्थित करा. तेच तुम्ही व्यवस्थित लिहा. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, जे तुम्हाला दिसत आहे, जे तुम्ही वाचण्यात गेलेलं आहे, 12 पैकी तुम्हाला 6 तेच खायचं आहे. जे तुम्हाला माहिती आहे, जे तुम्हाला मेनूमध्ये म्हणजे माहीतच नाही, ओळखीचं अनोळखी आहे, त्याकडे पाहू पण नका. जे ओळखीचं वाटते ते तुम्ही खा. ठीक आहे. उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. सगळ्यांना चांगल्या शुभेच्छा.
मी उद्या तिथे 1 वाजतापासून आहे, कारण की तुमचे हॉल तिकीट जे आहेत डायरेक्टर सिग्नेचर्स सर असलेले हॉल तिकीट मध्ये ऐक- प्रिन्सिपल साईन आणि सील नाहीये. हा मी तेच म्हणत आहे की उद्या मी तुमचे प्रिन्सिपल सिग्नेचर असलेले हॉल तिकीट घेऊन तिथे उभा राहणार KL कॉलेजला. हा, हा. मी तिथे 1 बरं. वाजता येणार. जर त्याच्या आधी जर तुम्ही कोणी येत असेल तर मला ते सांगाल, मला कॉल करा, म्हणजे मी थोडासा लवकर येऊन जाईल आणि तुम्हाला सगळ्यांचे हॉल तिकीट जे आहे ते मी देऊन देईल, कारण की हॉल तिकीटचा गठ्ठा जो आहे तो माझ्याजवळ आज ओलिवकर सरांनी आणून दिलेला आहे, तो उद्या मी तुम्हाला बरं. डिस्ट्रीब्यूट करून देईल. ठीक आहे. आणि आय कार्ड पण कंपल्सरी आहे का? आय कार्ड नाही आपल्याकडे? आय कार्ड वगैरे नाही आहे. हे जे हॉल तिकीट असते आपलं हं. ऍडमिट कार्ड हेच राहणार आहे, हं, हं. बाकी काहीच नाही. बरं. पेन 2 घेऊन जा सोबत, एक स्केल घेऊन जायची, खरडं वगैरे असेल, हं, पॅड वगैरे असेल तर ते घेऊन हं. जा, एक्झाम पॅड. आणि हं, बाकी पेपर पाहून घाबरू नका, पेपर शांततेनं पहा, मस्त लिहा. पेपरमध्ये फक्त पिक्चरचे गाणे वगैरे नका लिहू, बाकी तर तुम्हाला माहितीच आहे तुम्हाला कसा लिहायचा आहे. आता जास्त अनुभवी आहात, कारण की तुम्ही ऑलरेडी पेपर वगैरे दिलेले आहेत. आता थोडा खंड पडलेला आहे, पण ज्याला तुम्हाला एक संधी मिळत आहे की पुन्हा पेपर वगैरे लिहायचे आहे. ठीक आहे. आता बाकी कोणाचा सर, काही इंग्लिश याबद्दलचा मराठी- प्रश्न असेल तर? इंग्लिश मराठी मिक्स केलं तर चालेल का? नाही, एक प्रश्न इंग्लिशमध्ये आणि दुसरा पेपर मराठीमध्ये, असं करू नका. एकच कुठली भाषा राहू द्या. नाही हं. हा. सर ऍक्च्युली इंग्लिश मराठी म्हणजे कुठले कुठले शब्द म्हणजे हा. व्होकॅब्युलरी चालेल, चालेल, चालेल. डोक्यावरून जाते, हं, मग शब्द ते इंग्लिश आठवत नाही. वापरले तर, कारण चालेल. मराठीची तर- सवय नाही राहिली आम्हाला आता. बिलकुल बिलकुल तुम्ही करू शकता. हं. इंग्लिश मधले शब्द लिहू शकता हं. आणि एक काम कराल, हं. इंग्लिश मधले जे काही शब्द लिहिता त्याला देवनागरीमध्ये पण लिहून टाकाल, म्हणजे कसं आहे एक्झामिनरला वाचायला सोपं जातं. मेसेज हा. हं, हं, हं. मेसेज जसा लिहितो तसं. बस 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 तसं देवनागरीमध्ये अच्छा. लिहून टाकायचं. हं, हं. इझी जाते तेवढं ठीक. वाचायला. आपल्याला हं, कसं आहे, आपल्या सोयीनुसार नाही, आपल्याला एक्झामिनरच्या सोयीनुसार लिहावं लागतं, कारण की तो मार्क्स देणार आहे. आता आमच्या जर हं, सोयीनुसार हं, असतं तर आपण तर मग पाहिला पण नसतं, जसं तुमचं इंटरनल मार्क्सचं नाही झालेलं आहे. बरंच म्हणजे असं की डेटा कलेक्शन, डेटा म्हणजे ते अनालिसिस, तर ते हम्म. तथ्य संकलन, तथ्य विश्लेषण हे म्हणजे वेळेवर हा. आठवेल नाही आठवेल, तर बरोबर. हे असं डेटा कलेक्शन, कठीण डेटा वाटतायत ते अनालिसिस लिहू शब्द. शकतो का? बिलकुल लिहू हं. शकता, काही हरकत नाही. काहीच हरकत नाही, तुम्ही डेटा लिहू शकता. कलेक्शन, डेटा अनालिसिस असं लिहू शकतो का? हो हो लिहू शकता. ओके ओके. हा. बाकी आणखी कोणाला? शिरीष सर, तुम्हाला जे दिलेलं आहे आपलं ओलिवकर सरांनी तेवढंच करा. कदाचित ते 6 मार्क्स 6 क्वेश्चनचं मटेरियल आहे, त्यातून तुमची तयारी होऊन जाईल. ठीक आहे. आणि कोणतं त्याला IPRचं काय? हो, IPRचं एक प्रश्न उत्तरे म्हणून एक PDF टाकलेली आहे आपल्या ग्रुपवर. कदाचित मी तुम्हाला शेअर केलेली आहे, ती पण पाहून घ्या. बरं, मी काय म्हणतो सर, उद्यासाठीचं जे आहे ते आज पुन्हा टाकून द्या, थोडं वाचून घेतो आम्ही. बरं चालेल चालेल. मी पुन्हा एकदा पिन करून देतो, ते वाचून घ्या. हा बस. ठीक आहे. आणखी आणि किती मार्काचा पेपर असतो सर? आपला पेपर जो आहे तो 60 मार्क्सचा पेपर आहे. 60 मार्क्स. हा. 2 तासाचा. 2 आणि तासाचा. पासिंग कितीचं आहे? 2 ने 3 तास दिलं होतं त्याचं. टाइम टेबलवर 3 तास दिलेले आहेत सर. अच्छा 3 आहे का? एक 2 हा. ते 5. 2 ते 5 2 ते पेपर 5 आहे ना, तो. बरोबर आहे. 3 तास पेपर आहे आणि 60 मार्क्सचा पेपर आहे. आरामात तुम्हाला वेळ आता पुरेल. ते 20 मार्क, एका तासात 20 मार्क लिहा. एक प्रश्न 10 मार्क्सचा पेपर आहे. त्यामुळे एक प्रश्न जो आहे तो 10 मार्क्सचा आहे. 6 प्रश्न आहेत मग. 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्न लिहायचे आहेत. तसे 12 प्रश्न येणार आहे. 12 पैकी तुम्हाला 6 लिहायचे आहेत. ठीक आहे. आता 12 नाही आहेत. नाही 12 प्रश्न आहेत. 12 पैकी 6 हा. प्रश्न लिहायचे आहेत. प्रत्येक 10. प्रश्न हा 10 गुणांचा आहे. अच्छा असं ओके थँक्यू सर. एकूण 60 गुणांचा पेपर आहे. 3 तासांसाठी 6 आरामात प्रश्न. वेळ पेट. म्हणजे हा. 6 सोडवायचे आहेत. बिलकुल 12 बिलकुल. येणार आहेत. हा. आरामात ओके, मस्त ओके. पेपर लिहिता येते. ठीक आहे. आणि Thank आता you. येते भेटू सेट. सर उद्या. बिलकुल बिलकुल. मी तिथे 1 वाजता येतोच. आणि जर काही अडचण वगैरे असेल तर मला सांगा. तिथे इन्व्हिजिलेटर म्हणून कदाचित ओलिवकर सर राहू शकतात पेपरवर. तर मग चालेल, तुम्हाला चालेल. वगैरे काही अडचण आली तर ते गाईड वगैरे करू शकतात. आता ते KL कॉलेज मध्ये म्हणजे आहेत ते, तर कदाचित त्यांना माहिती असणार. ठीक आहे. बाकी काही अडचण असेल तर मला विचाराल. मी तिथे आहेच 1 वाजता. आणि जर कोणी लवकर आलेलं असेल बाहेर पंचवटी ना? गावचं. हो, पंचवटीवरून KL कॉलेजसाठी एक आतमध्ये रस्ता जातो. हा. एका साईडला उजव्या साईडला बस तिथं KL कॉलेज म्हणून आहे. बाबा रेस्टॉरंट जवळून हो जवळ. हो, बस तिथून आतमध्ये गेलं की तिथे तुम्हाला मिळून जाईल. कुठून सर कुठून? अ, रुरल